फिर है ना. चला, गुड मॉर्निंग. आता सुरू करू आपण लेक्चर आजचं आहे ना. लास्ट लेक्चर मध्ये आपण फक्त काय बघितलं, कन्स्ट्रक्शन. कशाचं कन्स्ट्रक्शन बघितलं, पॉवर ट्रान्झिस्टरचं. किती लेअर आहेत, 4 लेअर आहेत, आहे की नाही. ते काल लेअर पण बघितले आपण आणि एक्सप्लेनेशन आपल्याला असं लिहायचं आहे. हे 5 ते 6 पॉइंट्स मध्ये. पहिला पॉइंट लेअरच्या बाबतीत लिहू, सेकंड पॉइंट है ना त्या लेअरचे नाव लिहू, नेम. थर्ड पॉइंट मध्ये टर्मिनलचे नाव लिहू, किती टर्मिनल आहेत. चौथ्या पॉइंट मध्ये त्याचे विड्थ सांगू आणि 5व्या पॉइंट मध्ये सेपरेट जो रिजन आहे, कलेक्टर ड्रिफ्ट रिजन, याच्याबद्दल माहिती सांगू थोडीशी, आहे की नाही. ठीक आहे. सो एक्सप्लेनेशन स्टार्ट करू आपण. बरोबर. याच्यामध्ये पहिला जो पॉइंट घ्यायचा आपल्याला एक्सप्लेनेशन मध्ये, आहे की नाही, तो पहिला पॉइंट घेऊ आपण, है ना. एक्सप्लेनेशन इथं लिहितो मी, है ना. एक्सप्लेनेशन. कशाचं एक्सप्लेनेशन घेतोय आपण, कन्स्ट्रक्शनचं. कशाचं कन्स्ट्रक्शन, पॉवर ट्रान्झिस्टरचं. बरोबर. फर्स्ट पॉइंट असं लिहायचं, फर्स्ट पॉइंट, है ना. हा, पहिल्या पॉइंट मध्ये काय लिहिणार, अबव फिगर शोज. बघा, अबव फिगर, त्याला नाव पण दिलं आपण ए. शोज काय शो करतोय, कन्स्ट्रक्शन, है ना. कन्स्ट्रक्शन ऑफ, कशाचं कन्स्ट्रक्शन, एन पी एन. कोणता ट्रान्झिस्टर, पॉवर ट्रान्झिस्टर. अबव फिगर ए शोज कन्स्ट्रक्शन ऑफ पॉवर ट्रान्झिस्टर्स, है ना. विच, जो की, विच कन्सिस्ट, फोर, FOUR किंवा ब्रॅकेट मध्ये असं लिहिलं चालतं, फोर, है ना. अल्टरनेट P and N layers ऑब्लिक रिजन्स. कळला पहिला पॉइंट. फक्त मी लॉंग केला पॉइंट तो, आहे की नाही, व्यवस्थित लिहिला पॉइंट लिहिताना. चला, सेकंड पॉइंट मध्ये काय लिहिणार. सेकंड पॉइंट मध्ये आता सेकंड पॉइंट मध्ये काय लिहायचं, नाव लिहायचे सेकंड पॉइंट मध्ये, नेम. हा, गुड, है ना. दी लेयर्स आर, लेयर्स आर. हा, आता एक एक लिहितोय मी. लेयर्स आर कुठून लिहायचा पहिला, कलेक्टर, कॉमा, हा, कलेक्टर ड्रिफ्ट, कलेक्टर, कलेक्टर ड्रिफ्ट, कॉमा, बेस अँड इमिटर. बरोबर लिहिलं का. चला नेक्स्ट. हा, नेक्स्ट मध्ये काय घ्यायचं, तिसरा पॉइंट, टर्मिनल्स, है ना. गुड. पण आता हा पॉइंट सुरू केलेला आहे आपण, टर्मिनल तर लिहायचं आपल्याला. ह्याच्या रिलेटेड आणखीन काही इन्फॉर्मेशन आहे ती लिहू अगोदर. बरोबर. तर बघा, मी पॉइंट कमी करण्यासाठी हे 2 लेयर एकत्रित लिहिणार आहे. कोणते 2 लेयर, एक आहे कलेक्टर आणि इमिटर. तर मग इथे लिहितो मी, द डोपिंग ऑफ, दी डोपिंग ऑफ कोणाची, है ना, डोपिंग ऑफ कलेक्टर अँड इमिटर. डोपिंग ऑफ, है ना, कलेक्टर अँड इमिटर, इमिटर इज सेम. सिंपल पॉइंट केला मी. द डोपिंग ऑफ, कोणाची डोपिंग लिहिली हो, कलेक्टर अँड इमिटर इज सेम. बरोबर. इथं पुढे लिहू, विड्थ ऑफ, विड्थ ऑफ कलेक्टर लेयर इज, किती विड्थ कलेक्टर लेयरची, 250 मायक्रोमीटर, है ना. विड्थ ऑफ, हा हा, विड्थ ऑफ कलेक्टर इज 250 मायक्रोमीटर अँड that of emitter is, बोला, emitter is, emitter is किती इमिटरची, 10 मायक्रोमीटर. बरोबर. हो, 10 मायक्रोमीटर. क्लिअर आहे. चला, आणखीन एक याच्यातच पॉइंट लिहू, कारण हाच चालू आहे पॉइंट आपला. बोला, कशाचे लिहायचे, विड्थ ऑफ कलेक्टर ड्रिफ्ट रिजन. हा, विड्थ ऑफ, बोला, विड्थ ऑफ कोणाची, कलेक्टर ड्रिफ्ट रिजन. विड्थ ऑफ कलेक्टर ड्रिफ्ट रिजन इज, किती विड्थ,
50 to 200. 200 मायक्रोमीटर, हे लक्षात ठेवा. हा, अँड आता कोण राहिलं? बेस रिजन इज, बेस रिजन किंवा लेअर इज किती बेस रिजनची? 5 to 20 micrometer. मायक्रोमीटर. बेस झाला क्लिअर. चला पुढं, पुढचा रिजन कोणता घ्यायचा? पुढचा रिजन मग आता झालं नेमचं. आता काय घ्यायचं? कलेक्टर ड्रिफ्ट रिजन बद्दल लिहायचंय, टर्मिनल बद्दल लिहायचंय. आता टर्मिनल बद्दल लिहू. हा, मग काय लिहिणार टर्मिनल बद्दल? पॉवर ट्रान्झिस्टर, पॉवर ट्रान्झिस्टर हॅज किती टर्मिनल्स? 3 टर्मिनल्स. दॅट इज, शॉर्ट मध्ये दॅट इज म्हणजे काय? त्यांचे नाव. दॅट इज हा, इमिटर कशाने डिनोट करतो? ई. नेक्स्ट इज द बेस, कशाने डिनोट करायचं? बी. अँड कलेक्टर कॅपिटल सी. क्लिअर झालं इथपर्यंत? आणि लास्ट पॉइंट काय सांगितलं होतं? लास्ट पॉइंट कलेक्टर ड्रिफ्ट रिजन बद्दल लिहायचंय शॉर्ट मध्ये, त्याला सेपरेट पण घ्यायचं आपल्याला, आहे ना. इथं लिहू आपण कलेक्टर ड्रिफ्ट रिजन. बघा, याला सेपरेट लिहायचं. आता कलेक्टर ड्रिफ्ट रिजनचं फंक्शन काय आहे ना, बघा इथे शॉर्ट मध्ये लिहितो मी अगोदर कलेक्टर ड्रिफ्ट रिजन, है ना. दिस इज न्यू रिजन. नवीन आहे, तुम्ही आता हा पहिल्यांदाच बघितला जो की ट्रान्झिस्टर मध्ये नव्हता, आहे की नाही. हा, दिस इज न्यू रिजन इन पॉवर बीजेटी, विच increases, है ना, which increases voltage blocking capacity, which increases voltage blocking capacity of power BJT. महत्वाचा पॉइंट आहे. काय लिहिलं मी? दिस इज न्यू रिजन इन पॉवर बीजेटी विच इन्क्रीजेस. इन्क्रीजेस म्हणजे काय? वाढवतं. काय वाढवतो? व्होल्टेज ब्लॉकिंग कॅपॅसिटी ऑफ पॉवर बीजेटी. व्होल्टेज ब्लॉकिंग कॅपॅसिटी म्हणजे काय हो? पॉवर बीजेटी हा बंद असताना त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज मॅक्सिमम पाहिजे, आहे की नाही. स्विच जर बंद झालं ते, तर त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज कसं पाहिजे? मॅक्सिमम. इट्स कॉल्ड ॲज द व्होल्टेज ब्लॉकिंग कॅपेबिलिटी, आहे की नाही. घरातल्या बल्बला आपण जे स्विच लावतो, घरातलं नॉर्मल स्विच मेकॅनिकल, ते चालू केलं की बल्ब चालू होतो का? तर करंट फ्लो करतं ते, बरोबर. आणि ते जर बंद केलं तर त्याच्या अक्रॉसचं ज्यावेळेस आपण व्होल्टेज मेजर करतो, बंद असताना बल्ब बंद होईल, तर त्यावेळेस व्होल्टेज किती दाखवतं? जेवढं इनपुट व्होल्टेज आहे आपल्या घरातलं 230 व्होल्ट, तसंच पॉवर बीजेटीला जर इनपुट आपण 230 व्होल्ट दिलं, आहे की नाही, आणि त्याच्या पुढे जर बल्ब लावला त्याच्या थ्रू, पुन्हा थ्रू बीजेटी थ्रू, कारण हे स्विच ऍक्ट करायचं आहे आपल्याला, आहे ना. ज्यावेळेस मग तो बंद असतो त्यावेळेस त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज, आहे की नाही, मॅक्सिमम झालं पाहिजे, अडवलं पाहिजे त्यानं व्होल्टेज, बरोबर. तर ते व्होल्टेज कोण अडवतं? कुणाच्या मदतीने अडवतं? तर ह्या रिजनच्या मदतीने अडवतं. कोणत्या रिजनच्या मदतीनं? कलेक्टर ड्रिफ्ट रिजनच्या मदतीनं. कळतंय तुम्हाला? कळतंय का? नॉर्मल ट्रान्झिस्टर एवढं व्होल्टेज ब्लॉक करत नाही. इट इज नॉट पॉसिबल टू ब्लॉक व्होल्टेज फॉर द नॉर्मल ट्रान्झिस्टर, बट पॉवर ट्रान्झिस्टर हॅज द फीचर. पॉवर ट्रान्झिस्टरला हा फीचर दिलेला आहे. कळलं सगळ्यांना? ड्रिफ्ट रिजनचा अर्थ कळला का? काही डाऊट आहे कुणाला? कलेक्टर ड्रिफ्ट रिजन आहे ना, व्होल्टेज अडवून धरतं हा, कलेक्टर ड्रिफ्ट रिजन, आहे की नाही. आणखीन काय लिहू शकतो आपण? इट इज, है ना, लाइटली डोप्ड. याची डोपिंग लिहायची असेल तर n मायनस लेअर. ओके, एक्सप्लेनेशन कळलं का सगळ्यांना? काही डाऊट एक्सप्लेनेशन मध्ये? नाही सर. हा, 4 मार्काचा क्वेश्चन कव्हर केला आपण. क्लिअर आहे सगळ्यांना क्वेश्चन? हो सर. एक्सप्लेनेशन मध्ये
हा सिंपल पॉइंट्स लिहायचे, खालीवरी पॉइंट झाले तरी चालतात, काही प्रॉब्लेम नाहीये, फक्त डायग्राम कडे बघायचं आणि पॉइंट्स लिहायचे. हा ठीक आहे. ओके ओके सर. Sir, चला the मग last आता नेक्स्ट point. पॉइंट घेऊ आपण. हा बोल. लास्ट पॉइंट कलेक्टर ड्रिफ्ट रिजन है ना. कलेक्टर ड्रिफ्ट रिजन काय म्हणतोय मी त्याला, दिस इज न्यू रिजन इन पॉवर बीजेटी विच इन्क्रीजेस व्होल्टेज ब्लॉकिंग कॅपॅसिटी ऑफ पॉवर बीजेटी. आता व्होल्टेज ब्लॉकिंग कॅपॅसिटी है ना, ब्लॉक कधी करणार व्होल्टेज, फॉरवर्ड बायस मध्ये का रिव्हर्स बायस मध्ये हो, रिव्हर्स मध्ये है ना. रिव्हर्स मध्ये आल्यानंतर काय होईल, व्होल्टेज ब्लॉक होईल. गुड. रिव्हर्स मध्ये आल्यानंतर व्होल्टेज ब्लॉक होईल. फॉरवर्ड मध्ये तर व्होल्टेज ब्लॉक होणार नाही, करंट फ्लो होईल ट्रान्झिस्टर मधून. बरोबर. रिव्हर्स मध्ये असला कीच व्होल्टेज ब्लॉक करल ते. हा म्हणून त्याचा वापर तिथं आहे. क्लिअर झालं सगळ्यांना. डाऊट्स? हो सर. हा कुणाला आणखीन काही डाऊट्स आहे का विचारायचे? डाऊट्स कुणाला आहे का अजून? नाही सर. ओके ठीक आहे ठीक आहे. आता बघा, आता एक सिंपल आहे, आपण पॉवर बीजेटी शिकलोत आतापर्यंत, शिकलोत की नाही? बर मला सांगा ऍप्लिकेशन काय आहे तो ह्यांचे, पॉवर बीजेटीचं ऍप्लिकेशन काय, ऍप्लिकेशन कुठं वापर होतो याचा पॉवर बीजेटीचं काय म्हणून, म्हणजे आपल्याला शिकतोय का हा डिव्हाइस कळायला पाहिजे, आहे की नाही? वाय पॉवर बीजेटी, why power BJT is studying, है कि नाही? why we studying the power BJT, what is the need of power BJT, कशासाठी लागतं तर बघा है ना, इथं एम्प्लीफायर शॉर्ट मध्ये लिहितो. गुड. नीड ऑफ सांगतो, नीड ऑफ पॉवर बीजेटी. पॉवर हा शब्द महत्वाचा आहे कारण बीजेटी ऑलरेडी आपण घेतलेलं आहे की नाही. पॉवर बीजेटीची गरज काय माहिती, सगळ्याच जे आपण शिकतो डिव्हाइसेस, सेमीकंडक्टर डिव्हाइसेस आहे ना, इट ऍक्ट्स ऍज स्विच to control, that is the on oblique off AC appliances. कळतंय का मी काय म्हणतोय ते? सगळेच डिव्हाइसेस जे शिकतो आपण, इट ऍक्ट्स ऍज अ स्विच, स्विच म्हणून ऍक्ट होतं ते. स्विच म्हणजे काय, ऑन करणे आणि ऑफ करणे, आहे की नाही, टू कंट्रोल है ना, दॅट इज द ऑन ऑब्लिक ऑफ एसी अप्लायन्सेस. एसी अप्लायन्सेस म्हणजे काय, घरातले जे एसीचे वस्तू आहेत, अल्टरनेटिंग करंट वर चालणारे, फॅन असेल, टेलिव्हिजन असेल है ना, इन्व्हर्टर असेल, कन्व्हर्टर असेल, असतात का नाही घरात मध्ये वस्तू है ना, त्यांना स्विच म्हणून काय वापरायचं आपल्याला, बीजेटी है ना. समजा इथं काय लावलं मी, एक बल्ब घेतला, बरोबर, हा बल्ब आहे है ना, याला काय करायचंय मला, एक स्विच न ऑपरेट करायचंय, स्विच, बरोबर. आणि इकडे काय आहे, एसी सप्लाय. बघा हा बल्ब आहे, याला काय करायचंय मला, एक तर ऑन करायचंय, नसेल तर काय करायचंय, ऑफ करायचंय. काय यूज करून, स्विच यूज करून, बरोबर. ह्या स्विच म्हणजे कुठले स्विच आहेत आपल्याकडे, मेकॅनिकल स्विच आहेत. हे दिस इज द मेकॅनिकल स्विच है ना, हे मेकॅनिकल आहे, मेकॅनिकल मेकॅनिकल स्विच. आता मेकॅनिकल स्विचचा अर्थ काय होतो, घरातले बटन आहे की नाही, ऑन आणि ऑफ होतं. याच्या ठिकाणी काय वापरायचं आपल्याला, बीजेटी. काय वापरायचंय, बीजेटी. म्हणजे आवाज होणार नाही, हा आवाज होणार नाही चालू करत असताना, बंद करत असताना. तुम्ही फॅनचं रेग्युलेटर पाहिलं का सगळ्यांनी, फॅनचं रेग्युलेटर, हा जुने रेग्युलेटर माहिती का तुम्हाला सगळ्यांना, जुने रेग्युलेटर? हो सर, ते मोठे ते. हा गुड. मोठे होते, त्यांचा आवाज व्हायचा, नॉईज यायचा, आहे की नाही, फिरवत असताना नॉईज यायचा त्यांचा, बरोबर. पण आताच्या रेग्युलेटर मध्ये पॉवर डिव्हाइसेस वापरलेत, थायरिस्टर, डायक, यांचा जास्त आवाज होत नाही. बघा स्मूथ ऑपरेशन होतं की नाही, सर्किट पण कमी झाले. तसं एसी अप्लायन्सेसला कंट्रोल करण्यासाठी स्विच म्हणून कोण वापरतो आपण, पॉवर बीजेटी. कळतंय का, पॉवर बीजेटीचा अर्थ का शिकायचा आहे, का तर नॉर्मल ट्रान्झिस्टर चालत नाही, तिथं हाय पॉवर असते, त्यासाठी पॉवर बीजेटी. मग हा काय ऍक्ट होतो, स्विच म्हणून ऍक्ट होतो, लक्षात घ्या, ऑन ऑफ करण्यासाठी है ना. इन्व्हर्टर मध्ये आपण डीसी इनपुट देतो, आपल्याला आउटपुटला काय येतो, एसी येतं की नाही, एसी.
डीसी बॅटरी मधून एसी येतं. कसं तयार करतं? तिथं ट्रान्झिस्टर्स वापरलेले असतात इन्व्हर्टर मध्ये पण, आहे की नाही. इनपुट घेतात ते, अल्टरनेट ट्रान्झिस्टर ऑन होतात. ऑन झाले काय होतं? व्होल्टेज येतं पुढं, त्याला अँप्लिफाय केलं जातं मग दुसऱ्या ट्रान्झिस्टरनं व्होल्टेज, आणि ते अँप्लिफाय करून एसी मध्ये कन्व्हर्ट केलं जातं. कळलं का बीजेटीचा अर्थ? का शिकायचं आहे बीजेटी? पॉवर बीजेटी का शिकायचं आहे? स्विच म्हणून. याचं आपण प्रॅक्टिकल पण बघणार आहोत. ठीक आहे. ओके, चला मग आता पुढचा पॉइंट घेऊ, आहे की नाही. इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना? काय झालं? कन्स्ट्रक्शन ऑफ पॉवर बीजेटी, बरोबर. याच्यानंतर आपण ऑपरेटिंग मोड्स घेणार आहेत वर्किंग मध्ये, आहे की नाही ना. वर्किंग सेपरेट विचारत नाहीत, ऑपरेटिंग मोड्स विचारतात तुम्हाला. बोल, काय काय पेज दाखव सर. पेज. बर, हे पेज दाखवू. हा बघ, क्लिअर आहे पेज पहिल्या पॉइंट मध्ये इथपर्यंत लिहिलेलं. दुसऱ्या पॉइंट मध्ये हे लिहिलेलं आपण, हा है ना. पहिल्यापासून काही नाही, डायग्राम कडे बघायचं नाही लिहिलं आपण. डायग्राम कडे बघून हे पॉइंट्स लिहिलेले आहेत. पाठ करायचे नाहीत पॉइंट्स, डायग्राम कडे बघून लिहायचे. क्लिअर झालं हे? हो सर, हो सर. ओके, सो नेक्स्ट पॉइंट घेऊ मग आपण आता, आहे की नाही. नेक्स्ट पॉइंट काय घ्यायचं आपल्याला? तर नेक्स्ट पॉइंट मध्ये आहे ना, वर्किंग मोड्स, ऑपरेटिंग मोड्स ऑफ पॉवर ट्रान्झिस्टर. पॉवर बीजेटी बोला, पॉवर ट्रान्झिस्टर बोला, सगळे सारखेच आहेत. ठीक आहे. वर्किंग मोड्स किंवा ऑपरेटिंग मोड्स ऑफ पॉवर बीजेटी, आहे की नाही. आता ऑपरेटिंग मोड्स मध्ये आपण नॉर्मल ट्रान्झिस्टर बघितला, आहे की नाही, तो कसा ऑपरेट होतो, आहे की नाही. तर नॉर्मल ट्रान्झिस्टर मध्ये 3 रिजन मध्ये ऑपरेशन व्हायचं. कुठलं कुठलं? तर एक कट ऑफ रिजन असायचा. दुसरा कोणता रिजन होता रे? सॅच्युरेशन आणि ऍक्टिव्ह. ऍक्टिव्ह रिजन, ऍक्टिव्ह आणि सॅच्युरेशन, आहे की नाही. तर मग आपण तसंच लिहितो, रिजन ऑफ ऑपरेशन. बघा टेबल बनवू आपण, रिजन ऑफ ऑपरेशन, है ना. त्याच्यानंतर जंक्शन लिहू, बेस टू इमिटर जंक्शन. इथे लिहितो मी, बेस टू इमिटर जंक्शन. इट्स कॉल्ड ॲज द जंक्शन फ्रॉम बेस टू इमिटर, है ना. इकडे लिहू, बेस टू कलेक्टर जंक्शन, बेस टू कलेक्टर जंक्शन, दॅट इज द जंक्शन फ्रॉम बीसी, बेस आणि कलेक्टर. आणि थर्ड वन मध्ये लिहू त्याचं ऍप्लिकेशन्स. ऍप्लिकेशन्स बघा. आता पहिला जो आहे आपल्याकडे रिजन, आहे की नाही, फर्स्ट रिजन. इथे लिहितो मी फर्स्ट रिजन, बरोबर. याला बोलतो आपण कट ऑफ रिजन, CUTOFF, कट ऑफ रिजन ना. त्याच्यानंतर आता ह्या कट ऑफ रिजन मध्ये हे जे जंक्शन आहे, बेस टू इमिटर जंक्शन, इट शुड बी रिव्हर्स बायस्ड. रिव्हर्स बायस्ड. पुढचं जंक्शन हे पण रिव्हर्स बायस्ड पाहिजे. आणि ऍप्लिकेशन काय असेल, जर दोन्ही असतील रिव्हर्स बायस, तर इथे आपण लिहितो ओपन स्विच. हे बघितलेलं आहे आपण एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. ओपन स्विच, याचा सिम्बॉल काढला आपण ओपन स्विचचा, असा येतो. पहिलं कट ऑफ रिजन मध्ये, आहे की नाही, कट ऑफ रिजन येतो. सेकंड बघायचंय आपल्याला ऍक्टिव्ह रिजन, है ना. दुसरं बघायचंय, दिस इज कॉल्ड ऍक्टिव्ह रिजन. ऍक्टिव्ह रिजन, है ना. ऍक्टिव्ह रिजन मध्ये काय, तर दोन्ही जंक्शन शुड बी इन द फॉरवर्ड बायस्ड कंडिशन. हे पण पाहिजे फॉरवर्ड, हे पण पाहिजे फॉरवर्ड. आणि ऍप्लिकेशन ऍम्प्लिफायर. काय ऍप्लिकेशन होतं? ऍम्प्लिफायर, है ना. ऍम्प्लिफायरचा अर्थ काय असतो? इनपुटला जर असा सिग्नल असेल छोटासा, आहे की नाही, हा इनपुट आहे, तर ह्याला काय करत जातं, याची स्ट्रेंथ वाढवली जाते.
है ना, अँप्लिट्यूड वाढवली जाते, असा सिग्नल येतो, अँप्लिफायर है ना. थर्ड, बरोबर, थर्ड बघायचं आपल्याला. तिसरा रिजन असतो सॅच्युरेशन रिजन. पण पॉवर बीजेटी मध्ये आहे की नाही आपल्याकडं कलेक्टर ड्रिफ्ट रिजन आलेला आहे, याच्यामुळे सॅच्युरेशन रिजनचे 2 पार्ट पडतात. आता सॅच्युरेशन रिजनचे 2 पार्ट कुठले आहे की नाही ते बघू आपण. तर पहिला जो सॅच्युरेशन रिजन येतो राजांनो आहे की नाही, त्याला बोलायचं क्वासी सॅच्युरेशन रिजन. म्हणजे मेन सॅच्युरेशनच्या अगोदर येतो, QUASI, क्वासी सॅच्युरेशन रिजन. याच्यामध्ये सेम आहे दोन्ही, सॉरी इथं फॉरवर्ड नाही पाहिजे रे, सॉरी इथं रिव्हर्स पाहिजे. ऍक्टिव्ह रिजन मध्ये मिस्टेक आहे, रिव्हर्स पाहिजे है ना. ऍक्टिव्ह मध्ये एक फॉरवर्ड असतं बेस्ट इमिटर आणि दुसरं काय असतं, रिव्हर्स असतं. ठीक आहे, इथं लक्षात ठेवा. ठीक आहे, क्वासी सॅच्युरेशन मध्ये दोन्ही फॉरवर्ड लागतात. फॉरवर्ड आहे, EF1 फॉरवर्ड आहे है ना. आणि ऍप्लिकेशन काय होतं तर लक्षात ठेवा, दोन्हीकडे सॅच्युरेशन रिजन मध्ये गेलं की क्लोज्ड स्विच, दिस इज द सिम्बॉल, क्लोज्ड स्विच. आणि चौथा जो रिजन आहे सेम आहे, हा पण याला बोलायचं फक्त हार्ड सॅच्युरेशन रिजन. हार्ड सॅच्युरेशन रिजन याच्यात पण सेम दोन्ही फॉरवर्ड बायस्ड, फॉरवर्ड हे जंक्शन पण फॉरवर्ड बायस पाहिजे आणि सेम ऍप्लिकेशन क्लोज्ड स्विच. हा, आता याच्यामध्ये काय आहे, क्वासी सॅच्युरेशन रिजन ड्रिफ्ट मुळे आलाय, ड्यू टू कलेक्टर ड्रिफ्ट. हा कशामुळे प्रेझेंट आहे क्वासी सॅच्युरेशन, ड्यू टू कलेक्टर ड्रिफ्ट मुळे प्रेझेंट आहे है ना. मेन्शन करायची गरज नाही, तुम्हाला लक्षात राहावं म्हणून. हार्ड सॅच्युरेशन रिजन हा नॉर्मल रिजन आहे. अशा प्रकारे है ना, जर आपल्याला पॉवर ट्रान्झिस्टर आहे की नाही चालू करायचं असेल आहे की नाही, ऑपरेशन करायचं असेल आपल्याला पॉवर ट्रान्झिस्टरचं, तर ते किती रिजन मध्ये आपण ऑपरेट करू शकतो, तर 4 रिजन मध्ये आपण त्याला वेगवेगळ्या ऑपरेट करू शकतो. ते जे 4 रिजन आहेत आहे की नाही, तर पहिला रिजन आहे तुमचा कट ऑफ रिजन है ना. याच्यामध्ये दोन्ही जंक्शन जे बेस टू इमिटर आणि बेस टू कलेक्टर इट शुड बी रिव्हर्स बायस्ड. आणि त्याचं ऍप्लिकेशन काय करता येतं आपल्याला, ओपन स्विच. ऍक्टिव्ह रिजन मध्ये जर आपल्याला त्याला बायसिंग करायचं असेल तर बेस टू इमिटर जंक्शन शुड बी फॉरवर्ड बायस, बेस टू कलेक्टर जंक्शन शुड बी रिव्हर्स बायस है ना. आणि ऍप्लिकेशन आहे अँप्लिफायर. थर्ड, क्वासी सॅच्युरेशन मध्ये आणि हार्ड सॅच्युरेशन मध्ये दोन्हीकडे जर ट्रान्झिस्टरला आपल्याला ऑपरेट करायचं असेल तर दोन्ही जंक्शन्स, दॅट इज द बेस टू इमिटर जंक्शन अँड बेस टू कलेक्टर जंक्शन शुड बी इन द फॉरवर्ड बायस कंडिशन. अँड applications of transistor in quasi saturation region as well as the hard saturation regions is closed switch है ना. इथं दोन्हीकडे काय होतं, हे क्लोज्ड स्विच म्हणून ऍप्लिकेशन होतं. क्लिअर आहे का. रिजन ऑफ ऑपरेशन ऑफ ट्रान्झिस्टर हे लक्षात राहिलं पाहिजे. म्हणजे ट्रान्झिस्टरची बायसिंग आपण 4 प्रकारे करू शकतो है ना, 4 वेज न. मग आपल्याला कुठं कुठं ट्रान्झिस्टर वापरायचं आहे त्याच्यानुसार आपल्याला तसं बायसिंग करावं लागते. त्याला कळतंय, बायसिंग कळतंय का सर? हा बोला, कुणाला अडचण आहे का, बोला. नाही सर. हा, हे रिजन लक्षात ठेवायचे तुम्हाला. जर वर्किंग मोड्स विचारले तुम्हाला पॉवर ट्रान्झिस्टरचे तर किती मोड मध्ये ऑपरेशन होतं बोलायचं, 4 मोड मध्ये. किती मोड मध्ये, 4 आहे की नाही. आणि जर लिहा म्हणले आहे ना, गिव्ह ऑपरेटिंग मोड्स ऑफ पॉवर ट्रान्झिस्टर, तर हा टेबल काढून दाखवायचा. क्लिअर आहे सगळ्यांना. हो सर. हा, क्वेश्चन कसा विचारतील है ना, गिव्ह ऑपरेटिंग मोड्स ऑफ ट्रान्झिस्टर, पॉवर ट्रान्झिस्टर, देन यू हॅव टू ड्रॉ धिस टेबल आहे की नाही. हा टेबल तुम्हाला काढायचा आहे. आता याच्यानुसारच आपल्याला ऍप्लिकेशन करता येतं पुढं. ठीक आहे, काही डाऊट आहे कुणाला.
याच्या अगोदर एलिमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आपण पॉवर ट्रान्झिस्टरचं वर्किंग कव्हर केलेलं आहे. माहिती सगळ्यांना? हो सर. ओके. हा बोला, अजून काही डाऊट आहे? कारण मला पुढे कॅरेक्टरिस्टिक घ्यायची आता याची. कुणाची कॅरेक्टरिस्टिक घ्यायची? पॉवर ट्रान्झिस्टरची व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स, आउटपुट व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स विचारली जाते 4 मार्काला परत. झालं मग हे क्लिअर? घ्यायचं पुढं? हो सर. हो सर. ठीक आहे. चला मग नेक्स्ट पॉइंट वी विल सी. काय पॉइंट घ्यायचा आपल्याला? व्हीआय कॅरेक्टरिस्टिक ऑफ पॉवर ट्रान्झिस्टर है ना. आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स घ्यायची. आणि पॉवर ट्रान्झिस्टर आपण मोस्ट ऑफ द टाइम सीई कॉन्फिग्युरेशन मध्ये वापरतो. सीई म्हणजे काय? कॉमन इमिटर टर्मिनल है ना. ट्रान्झिस्टरला 3 टर्मिनल आहेत, कॉमन बेस, कॉमन इमिटर अँड कॉमन कलेक्टर, आहे की नाही? बरोबर. ठीक आहे. बघा मग आता इथं लिहितो VI characteristics है ना. Now VI characteristic of power transistor है ना. आता इथे VI कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये किती येतात? तो 2 कॅरेक्टरिस्टिक्स येतात है ना. VI म्हणजे काय? व्होल्टेज वर्सेस करंट है ना. V म्हणजे काय? व्होल्टेज. आणि I म्हणजे काय? तर करंट, आहे की नाही. V म्हणजे काय? व्होल्टेज वर्सेस करंट कॅरेक्टरिस्टिक है ना. याच्यामध्ये 2 कॅरेक्टरिस्टिक्स विचारतात. इनपुट VI कॅरेक्टरिस्टिक and second is the output VI characteristic. Output VI characteristic. Input VI characteristics and second is the output VI characteristic. बरोबर. तर आता लक्षात ठेवा, आहे की नाही, इनपुट VI कॅरेक्टरिस्टिक्स आहे की नाही, ही विचारली जात नाही जास्तीत जास्त है ना. मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला इथं कुठली विचारली जाते? आउटपुट VI कॅरेक्टरिस्टिक्स. कुणाची? पॉवर ट्रान्झिस्टरची. बरोबर. मग आपण आउटपुट VI कॅरेक्टरिस्टिक्स आज घेऊ, एक सिंपल त्याचं एक्सप्लेनेशन बघू ओरली, आणि उद्या आपण त्याची नोट डाऊन करू. पॉइंट्स कॅरेक्टरिस्टिक्सच्या रिलेटेड लिहायचे आपल्याला. ठीक आहे. ओके. सो आउटपुट VI कॅरेक्टरिस्टिक्स आहे की नाही, ज्यावेळेस बघतो आपण कुणाची? पॉवर ट्रान्झिस्टरची, तर त्यावेळेस आपल्याला आयडिया पाहिजे की सीई कॉन्फिगरेशन काढता आलं पाहिजे, आणि मग आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघता येते आहे ना. तर मी काय करतो? सीई कॉन्फिगरेशन काढतो अगोदर. कुणाचं? पॉवर ट्रान्झिस्टर्स है ना. इथं लिहितो मी कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन ऑफ पॉवर ट्रान्झिस्टर. कुठलं कॉन्फिगरेशन वापरतोय आपण? कॉमन इमिटर, सीई है ना. कॉमन इमिटरचा अर्थ काय होतो? इमिटर टर्मिनल इज कॉमन बिटवीन द इनपुट अँड आउटपुट. तर मग याची डायग्राम आहे ना, इट इज नॉट नेसेसरी टू ड्रॉ द डायग्राम काढण्याची गरज नाही. तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक काढता यावी म्हणून मी तर डायग्राम काढतोय. कशाची? कॉमन इमिटरची है ना. तर कॉमन इमिटरची डायग्राम बघा. तीन सर्किट आहेत, 3 टर्मिनल आहेत, है की नाही. This is the emitter. This is terminal is called as the collector. This terminal is called as the base. बरोबर. हा रेजिस्टन्स इथे लावलेला आहे मी, आता लक्षात ठेवा. इकडे रेजिस्टन्स लावणार नाही है ना. इथे बॅटरी लावू आपण इकडं. हा बेस आहे. बरोबर. दिस इज द रेजिस्टन्स. इथे एक बॅटरी लावायची. दिस इज कॉल्ड एज द RB. हे माहिती आपल्याला सगळ्यांना है ना. ज्यांना माहित नाही त्यांनी विचारा, कुठं प्रॉब्लेम आला तर. दिस इज द RC कलेक्टर रेजिस्टन्स आहे हा है ना. इमिटरला लावायची गरज नाही रेजिस्टन्स. ठीक आहे. दिस इज द इनपुट बोलतो आपण ह्याला, इनपुट. दिस इज कॉल्ड एज द आउटपुट है ना. इनपुट सर्किट, इनपुट जंक्शन. तर जंक्शन जर काढलं मी, दिस इज कॉल्ड एज द है ना जंक्शन फ्रॉम बेस टू इमिटर. जंक्शन फ्रॉम बेस टू इमिटर है ना. आणि हे जर जंक्शन बघितलं आपण इथून इकडं,
दिस इज कॉल्ड द जंक्शन फ्रॉम बेस टू इमिटर टू कलेक्टर किंवा सीई, कलेक्टर टू इमिटर जे सीई, बरोबर. इमिटर कॉमन आहे है ना. इनपुट सर्किट हे असतं फॉरवर्ड बायस मध्ये, आउटपुट सर्किट हे असतं रिव्हर्स बायस मध्ये, बरोबर. ठीक आहे. आता हे फॉरवर्ड जर करायचं असेल तर कोणाकडे बघतो आपण, बेसकडे. हा ट्रान्झिस्टर आहे एन, इथं लिहितो मी पी आणि इथं लिहितो एन. मग पी कडे बघितलं, मला फॉरवर्ड करायचंय आहे ना, बेसला पी आहे, पी ला पॉझिटिव्ह जर दिलं आपण व्होल्टेज तर हे फॉरवर्ड होतं. दिस इज द पॉझिटिव्ह निगेटिव्ह. इकडे करायचंय मला रिव्हर्स बायस, कुठं बघणार, कलेक्टर कडं आहे ना. इकडे एन रिजन दिसतोय मला, एन ला बॅटरीचं कुठलं टर्मिनल जोडलं म्हणजे ते रिव्हर्स होईल, तर निगेटिव्ह टर्मिनल राहिलं हे पॉझिटिव्ह, परत निगेटिव्ह, दिस इज द पॉझिटिव्ह झाली बॅटरी, दिस इज द निगेटिव्ह, दिस इज द पॉझिटिव्ह. ह्या बॅटरीला नाव काय द्यायचं, ही बॅटरी कुठे दिली, बेस आणि इमिटर मध्ये, दिस इज कॉल्ड द VBE, किंवा बेस कडे बघून दिलेलं आहे व्होल्टेज बायसिंग, इट्स कॉल्ड द VBB. इकडं आहे ना, इकडे कुणाकडे बघून दिलंय, कलेक्टर कडे. कुणामध्ये व्होल्टेज आहे, बॅटरी, कलेक्टर आणि इमिटर कडे, इट्स कॉल्ड द VCE, किंवा कलेक्टर कडे बघून आपण व्होल्टेज अप्लाय केलेलं आहे, बॅटरी जोडलेली, VCC. ठीक आहे, ही झाली डायग्राम आहे ना. डायग्राम एक्झाम मध्ये काढायची नाही गरज नाही, आपल्याला ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स काढायची. कुणाची, कॉमन इमिटर. इथं लिहितो मी CE कॉन्फिग्युरेशन ऑफ पॉवर बीजेटी. इथं काढतो मी सिम्बॉल्स, हे एक राहिलेले आहेत आपले सिम्बॉल. बोला, कलेक्टर याला बोललो मी इमिटर, आणि हा काय झाला, बेस. कुठला आहे हा, NPN. आणि असा जर दुसरा काढला, फक्त ऍरो आतमध्ये दिला, इमिटर, कलेक्टर, हा बेस, हा कुठला होतो, PNP आहे ना. सिम्बॉल मध्ये बघितलेले आपण सिम्बॉल आहे ना. बघा, ऍरो जर बाहेर असेल, ऍरो इज ऑलवेज प्लेस्ड ऑन द इमिटर टर्मिनल, इट शोज द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इमिटर करंट है ना. अँड इथं है ना, इन NPN ट्रांजिस्टर डायरेक्शन ऑफ ऍरो इज आउटवर्ड फ्रॉम द बेस, अँड इन PNP ट्रांजिस्टर डायरेक्शन ऑफ ऍरो इज इनवर्ड टू द बेस है ना. ठीक आहे. तर आता आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स है की नाही, बघा आता इथे लिहितो मी आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स. आउटपुट VI कॅरेक्टरिस्टिक ऑफ पॉवर बीजेटी. 4 मार्कला विचारतात, ड्रॉ करा किंवा ड्रॉ अँड एक्सप्लेन है ना. इथं क्वेश्चन लिहितो मी, क्वेश्चन, ड्रॉ. आउटपुट म्हणतील VI किंवा नुसतं VI म्हणतील, VI कॅरेक्टरिस्टिक ऑफ पॉवर ट्रान्झिस्टर, किंवा म्हणतील एक्सप्लेन, ड्रॉ अँड एक्सप्लेन म्हणतील. ड्रॉ ऑर मध्ये लिहितो, अँड एक्सप्लेन. आउटपुट, OP म्हणजे आउटपुट, VI कॅरेक्टरिस्टिक्स, कॅरेक्टरिस्टिक ऑफ पॉवर ट्रान्झिस्टर. कळतंय, किती मार्कला विचारतात, 4 मार्कला क्वेश्चन, बरोबर. हा, इथं लिहायचं आपल्याला आन्सर. कसं लिहिणार आन्सर, मग आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ड्रॉ करत असताना आपल्याला कॉन्फिगरेशन माहित पाहिजे है ना. आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय हो, आहे की नाही, इथं एक करंट सेक राहिलेले आहेत आपले, बरोबर. तर करंट कसं देणार, दिस इज द IC कलेक्टर करंट, या डायरेक्शनला फ्लो होतो म्हटलं मी, IE. ह्या डायरेक्शन इमिटर करंटचा ऍरो असा आहे, ऍरोच्या डायरेक्शन आपण करंट दाखवतो. दिस इज द IB, कुठला आहे, बेस करंट आहे, IB बेस करंट है ना, बरोबर. बेस करंट फ्लोज इन दिस डायरेक्शन, इमिटर करंट फ्लोज इन दिस डायरेक्शन, अँड कलेक्टर करंट फ्लोज इन दिस डायरेक्शन, बरोबर. तर आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स काढायची. सो आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आउटपुट सर्किट कडे बघायचं, दिस इज द आउटपुट सर्किट, बरोबर. आउटपुट सर्किट मध्ये आउटपुट व्होल्टेज कुठलं आहे, VCE, बरोबर. आउटपुट करंट कुठला आहे, IC. सो आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स इज द ग्राफ ऑफ कुणाचा, VCE है ना, ही जी बॅटरी है ना, VCE वर्सेस IC, बरोबर.
ऍट कॉन्स्टंट इनपुट करंट. कॉन्स्टंटला इनपुट करंट कळायचा कुठला IB. सो मी काय लिहितो आउटपुट कॅरेक्टरिस्टिक. बघा आन्सर मध्ये लिहिणार मी आउटपुट VI कॅरेक्टरिस्टिक is a graph of VCE. VC म्हणजे काय? VC म्हणजे काय? कलेक्टर टू मीटर व्होल्टेज वर्सेस इथं कुठलं आहे VC वर्सेस IC. VC वर्सेस IC ऍट कॉन्स्टंट. बघा हा शब्द महत्वाचा आहे. ऍट कॉन्स्टंट इनपुट करंट ऍट कॉन्स्टंट इनपुट करंट दॅट इज द IB. म्हणजे ग्राफ काढायचा आपल्याला VC वर्सेस IC आणि कॉन्स्टंट काय करायचंय IB इनपुट करंट. बरोबर ठीक आहे. आता ग्राफ काढत असताना आहे की नाही पॅरामीटर लागतात आपल्याला. तर सिंपल अगोदर ग्राफ बघू कसा येतो, कसा यायला पाहिजे है ना. तर सिंपल आज ग्राफ बघायचा आपल्याला आणि उद्या आपण त्याला डिटेल मध्ये घेणार आहेत. दिस इज द Y ऍक्सिस है ना. इकडे घेतला X ऍक्सिस. बरोबर. तर X ऍक्सिस जे नोटेशन आहे इथं म्हटलंय मी VCE है ना. VC म्हणजे काय हो कलेक्टर टू मीटर व्होल्टेज. व्होल्ट मध्ये असणारे हा पॅरामीटर. इकडं IC कलेक्टर करंट हा कसा असणार आहे मिली एम्पियर मध्ये कलेक्टर करंट आहे ना. आता इथून पुढं कॉन्स्टंटची व्हॅल्यू म्हणजे कोण IB कसं घ्यायचं आपल्याला. तर बघा आपण काय करतो सुरुवातीचा जो पॉइंट आहे आपल्याकडं है ना. जर VC जर आपण 0 अप्लाय केलं म्हणजे ही जी बॅटरी ही 0 व्होल्टेज दिलं आपण इथं आहे ना. त्यावेळेस जर करंट मोजला IC हा पण किती येतो 0 दिलं की 0 म्हणजे या ठिकाणी येतो. वेन VC इज इक्वल टू 0 IC इज इक्वल टू 0. आता काय करेल मी VC थोडस वाढवल. कुठली बॅटरी वाढवल इथली बॅटरीचं थोडं. इथं नॉब असणार आहे एक बटन असणार आहे ना. थोडं व्होल्टेज वाढवणार. बरोबर. इथे एखादं मीटर लावायचं व्होल्ट मीटर मग त्यानुसार कळतं आपल्याला की व्होल्टेज किती वाढवलं मी VCचं. इथे एक मिली एमीटर लावायचं करंट मोजायला ते दाखवतं है ना कसा करंट फ्लो होतो किती झाला. मग मी काय करेल थोडस VC वाढवल आहे की नाही. थोडस काय वाढतं IC वाढतं. पण याची व्हॅल्यू काय IB वर डिपेंड आहे. म्हणजे काय तर इथं एक छोटासा टेबल काढतो मी. इथं घेतो मी VC ची व्हॅल्यू है ना. बरोबर. इथं लिहितो मी IC ची व्हॅल्यू आणि इथं लिहितो मी IB ची व्हॅल्यू. तर बघा पहिल्यांदा हे 0 केलं हे 0 केलं हे 0 केलं. बरोबर पॅरामीटर पहिल्या रिडिंग मध्ये. दुसऱ्या रिडिंग मध्ये काय करणार मी माहितीये IB ची व्हॅल्यू घेणार. समजा मी 10 मायक्रो एम्पियर घेतलं IB है ना. पुढच्या रिडिंगला घेतलं 20 मायक्रो एम्पियर. पुढच्या रिडिंगला घेतलं 30 किंवा 40 मायक्रो एम्पियर. हे मायक्रो मध्ये घ्यायचं कारण बेस करंटची व्हॅल्यू कमी असते आहे की नाही. पाचव्या रिडिंगला घेतलं मी 80 मायक्रो एम्पियर. मी वाढवत चाललोय. कुणाची व्हॅल्यू कॉन्स्टंट करतोय अगोदर IB सेट करतोय. IB कॉन्स्टंट आहे म्हणून ह्याला सेट करायचं अगोदर. IB कसं सेट होईल VB व्होल्टेज सेट करावं लागेल आपल्याला. बरोबर. मग मी काय केलं VC वाढवलं. समजा मी 2 व्होल्ट केलं है ना. मला IC मिळेल समजा 1 मिली एम्पियर. परत मी हे केलं 4 व्होल्ट मला इथे व्हॅल्यू 2 मिली एम्पियर है ना. परत मी केलं हे है ना 6 व्होल्ट इकडे मला मिळेल इथं 4 मिली एम्पियर. इकडे केलं 10 व्होल्ट आहे की नाही. व्हॅल्यू वाढवत चाललोय. हे वाढवून पुन्हा पॅरामीटर IC किती वाढवलं IC परत समजा इथं आपण 6 मिली एम्पियर. म्हणजे ह्या व्हॅल्यू अगोदर तुम्हाला सेट करायचे. अगोदर काय करायचं IB 10 मायक्रो एम्पियर करायचं. VC वाढवायचं. लेट VC इज 2 व्होल्ट. देन IC चेक करायचं 1 मिली एम्पियर मिळेल आहे की नाही. ह्या रिडिंग अशा मिळत राहतील. ह्या अॅक्युरेट रिडिंग नाहीत अंदाजे सांगतोय मी. आपण ज्यावेळेस प्रॅक्टिकल करतो त्यावेळेस रिडिंग मिळतात आपल्याला आहे की नाही अशा. मग काय होतं आपण ग्राफ काढत असताना आपल्याला फ्री हँड स्केच न काढायचंय. बघा IB ची व्हॅल्यू पहिल्यांदा 0 केली तर ग्राफ इथं येईल याच लाईनवर येईल का नाही या लाईनवर येईल. आता मी काय केलं है ना ही पहिली रिडिंग घेतली समजा आपण. दुसरी रिडिंगला काय केलं मी 10 मायक्रो एम्पियर केला कोण IB ची व्हॅल्यू. मग मी काय केलं VC वाढवलं. किती वाढवलं VC
2 व्होल्ट. आयसी किती मिळाला मला करंट, कलेक्टर करंट 1 मिली अँपिअर. तर मग बघा हा ग्राफ कसा येतो, हा थोडासा वाढतो बघा, असा थोडासा वाढला आणि मग काय झाला, कॉन्स्टंट झाला. इथं लिहिणार मी आय बी किती लिहिलं, 10 मायक्रो अँपिअर. बरोबर. मग आय बी ज्यावेळेस मी 10 मायक्रो अँपिअर केला, व्हीसी थोडासा वाढवला, त्यावेळेस मला थोडंसं काय वाढलं, आयसी कुठल्या पोर्शन मध्ये, इथपर्यंत पोर्शन मध्ये वाढला, इथून इतका वाढला की नाही. आणि त्याच्यानंतर काय झालं, कॉन्स्टंट झाला, कारण आय बी आपण फिक्स करून ठेवलाय. चला पुढं, परत मी आय बी किती केला आता, है ना, 20 मायक्रो अँपिअर. परत मी काय वाढवलं, थोडंसं व्हीसी वाढवलं. किती केलं व्हीसी, आता 4 केलं समजा. मग आयसी किती वाढल मला, कलेक्टर करंट थोडासा वाढला आणि कॉन्स्टंट झाला. बघा याच्या पुढे कसा येतो ग्राफ, आहे की नाही, थोडस वाढलं आणि मग कॉन्स्टंट झालं. इथं मी लिहिणार आय बी किती केलं मी आता, 20 मायक्रो अँपिअर. काय वाढलो बघा, इकडून थोडस कोण वाढलं, आयसी वाढला, इतका वाढला आयसी आता, है ना. आयसी वाढला कशामुळं, आयबी ची व्हॅल्यू वाढवून ठेवली होती मी, मग थोडस व्हीसी वाढवलं, आयसी वाढला आणि कॉन्स्टंट झाला. परत मी काय केलं, है ना, परत मी काय केलं, याची व्हॅल्यू वाढवली, आयबी ची 40 केली. परत काय वाढवलं, व्हीसी वाढवलं. व्हीसी किती वाढवलं आता समजा, है ना, 6 व्होल्ट. आणि आयसी चेक केला, त्यावेळेस मला 4 भेटला. म्हणजे कसा येईल तो ग्राफ, अजून असं थोडासा वाढल, परत कॉन्स्टंट होईल. बघा इतका वाढला. आता कोण वाढला इतका, है ना, कोण वाढलं, आयसी ची व्हॅल्यू वाढतीये, है की नाही. इथं आयबी किती केलता मी, 40 मायक्रो अँपिअर, है ना. परत नेक्स्ट टाइम मी परत काय केलं, आणखीन वाढवलं. कोण वाढवलं आणखीन, आयबी वाढवून ठेवला. परत चेक केलं मी, कुणाला चेक केलं, है ना, व्हीसी वाढवलं. व्हीसी किती वाढवलं बघा, 10 व्होल्ट केलं. परत आयसी किती वाढला, थोडासा वाढला आणि मग कॉन्स्टंट झाला. परत मी काढलं, बघा इथं आयबी किती करून ठेवला होता, है ना, 80 मायक्रो अँपिअर. कळतंय का ग्राफ कसा काढायचा, आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्सचा ग्राफ कसा काढायचा, समजतो का सगळ्यांना, आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्सचा ग्राफ. हो सर. आहे ना, पाठ करायचं नाही, लक्षात ठेवा. हे सर्किट मी कशासाठी काढून दाखवलं तुम्हाला, की कॅरेक्टरिस्टिक्स कशी ड्रॉ करायची, हे पॅरामीटर कुठून आले, परत विचारायचं नाही मला हे पॅरामीटर कुठून आले सर, आहे की नाही. त्या सर्किट मधून हे पॅरामीटर घेतो आपण. आता याच्यामध्ये रिजन आहेत, हा जो खालचा रिजन आहे की नाही, हा जो रिजन आहे खालचा, बरोबर, या रिजनला काय बोलायचं, तर खालच्या रिजनला जे आपण नाव आहे या रिजनला, है ना, इट्स कॉल्ड ॲज द कट ऑफ रिजन, है ना, कट ऑफ रिजन. त्याच्यानंतर हा जो रिजन आहे बघा इकडला, ही जी डॉटेड लाईन काढली मी, हा जो रिजन आहे, हा सगळा रिजन इट्स कॉल्ड ॲज द सॅच्युरेशन रिजन, बरोबर. मग आता ऍक्टिव्ह कुठे येतो, हा जो रिजन आहे राजांनो, हा मधला, आहे की नाही, याला ऍक्टिव्ह बोलायचं. इथं नाव देतो मी, हा जो रिजन आहे हा सगळा इथपर्यंतचा, याला नाव आहे ऍक्टिव्ह रिजन. कुठून कुठपर्यंत, हा झाला ऍक्टिव्ह रिजन. खालचा कोणता आहे, हा इकडला कट ऑफ रिजन. हा कोणता आहे, सॅच्युरेशन रिजन. येतोय का लक्षात, सॅच्युरेशन रिजन येतोय का लक्षात. 3 रिजन दाखवले मी, 4 रिजन आहेत पॉवर ट्रान्झिस्टर कडे, इथं 3 दाखवलेत मी, 3च फक्त. कुठले, कट ऑफ, ऍक्टिव्ह आणि हा सॅच्युरेशन रिजन. कट ऑफ मध्ये ओपन स्विच ऍक्ट होतं, ऍक्टिव्ह रिजन मध्ये अँप्लिफायर म्हणून ट्रान्झिस्टर ऍक्ट होतो, आणि सॅच्युरेशन रिजन मध्ये, है ना, क्लोज्ड स्विच ऍक्ट होतो. ओपन स्विच, अँप्लिफायर, क्लोज्ड स्विच, है ना, कळतंय. पण आपल्याकडं पॉवर ट्रान्झिस्टर मध्ये चौथा लेअर आहे, कलेक्टर ड्रिफ्ट रिजन. त्याच्यामुळं सॅच्युरेशन रिजनचे 2 पार्ट पडतात. एकाला बोलतो आपण क्वासी सॅच्युरेशन रिजन आणि दुसऱ्याला बोलतो आपण हार्ड सॅच्युरेशन रिजन. हे 2 रिजन उद्या काढणार आहे मी इथं. आणि इकडं पण कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामुळे थोडीशी बदलते पुढं. क्लिअर आहे का सगळ्यांना. अर्धी कॅरेक्टरिस्टिक्स काढली मी आज, उद्या पूर्ण कॅरेक्टरिस्टिक्स काढायची, ज्याच्यामध्ये 4 रिजन दाखवायचे. कट ऑफ सेम राहील, ऍक्टिव्ह सेम राहील, इथं 2 रिजन येणार, क्वासी सॅच्युरेशन, हार्ड सॅच्युरेशन, आणि इकडे कॅरेक्टरिस्टिक्स थोडीशी चेंज होते अजून, ती कॅरेक्टरिस्टिक्स काढायची आहे.
उद्या मग पूर्ण कॅरेक्टरिस्टिक्स काढू है ना. हे अर्धी कॅरेक्टरिस्टिक्स आहे, उद्या याला कम्प्लीट करायचं आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये. क्लिअर आहे का आजपर्यंत? सर वर घ्या ना थोडं वर. आजपर्यंत सगळं क्लिअर झालं का? हा बोल. वर घ्यायचंय. हा, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन ट्रान्झिस्टर है ना. नेक्स्ट लेक्चर मध्ये याच्या पुढची कॅरेक्टरिस्टिक्स आपण ड्रॉ करणार आहोत, कम्प्लीट कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याचं एक्सप्लेनेशन. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ पॉवर ट्रान्झिस्टर, म्हणजे एक कन्सेप्ट होतो कुठला, पॉवर ट्रान्झिस्टर पूर्ण कंप्लीट होतो. एक टॉपिक झाला पूर्णची पूर्ण, एक टॉपिक पूर्ण होतो मग तुमचा पॉवर ट्रान्झिस्टरचा है ना. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय घेणार आहोत, पुढचं घेणार आहोत. कोणतं? ही पूर्ण कॅरेक्टरिस्टिक्स कशी ड्रॉ करायची आहे की नाही, हे लिहायची आवश्यकता नाहीये, हा टेबल काढायची आवश्यकता नाहीये. तुम्हाला सांगितलं मी की कसं येतात रिडिंग म्हणून. हे फ्री हँड स्केचनं काढायचे कॅरेक्टरिस्टिक्स, इथं रिडिंग लिहायची आवश्यकता नाही. इट इज नॉट नेसेसरी टू ड्रॉ द रिडिंग्स है ना इन एक्झाम. एक्झाम मध्ये फ्री हँड स्केचनं काढायचं आपल्याला. हे आपण उद्या पाहू पूर्ण कॅरेक्टरिस्टिक्स, आणि मग त्याचे रिजन एक्सप्लेन करायचे आहेत खाली, आणि मग ऍप्लिकेशन ऑफ ट्रान्झिस्टर. इतकं झालं की हा ट्रान्झिस्टरचा कन्सेप्ट संपतो, पॉवर ट्रान्झिस्टरचा. एक्झाम मध्ये एवढं विचारतात याच्याबद्दल है ना.